हॅलो विद्यार्थी मित्रांनो, या ठिकाणी आज आपण समजून घेणार आहोत कोणत्याही संख्येचा 30 पासून ते 100 पर्यंत या संख्येचा स्क्वेअर रूट वर्गमूळ कसा काढायचा आहे हे आपण या व्हिडिओमध्ये शिकणार आहोत. ज्यामध्ये मला ट्रिकने तुम्हाला काढता येणार. याचा वापर कुठं होणार आहे? जनरली तुम्हाला जर स्क्वेअर रूट काढायचं असेल तर तुम्ही ही ट्रिक नक्कीच वापरू शकता, काय हरकत नाही. परंतु आपल्याला सिलेबसमध्ये शिकत असताना पार्ट 1 चॅप्टर नंबर 2 क्वाड्रॅटिक इक्वेशनमध्ये फॉर्म्युला मेथड आहे. ओके, त्या फॉर्म्युला मेथडमध्ये आपल्याला ही ट्रिक जी आहे स्क्वेअर रूटची त्या ठिकाणी यूज करता येतं. तर हा व्हिडिओ जास्तीत जास्त आपल्या 10वीच्या विद्यार्थ्यांसोबत शेअर करा. ठीक आहे. आता हे स्क्वेअर रूट ट्रिक काढत असताना काय लक्षात पाहिजे, तर तुम्हाला 1 ते 9 पर्यंतच्या संख्या ज्या आहेत त्यांचे वर्ग त्यांचे स्क्वेअर तुम्हाला माहीत पाहिजे आणि हे तुम्हाला माहीत असेल आहेतच. ओके, इथे मी लिहून ठेवलेले आहेत. ओके, आता यामध्ये बघा 1 ते 9 पर्यंत संख्यांचा तुम्ही वर्ग केलाय, स्क्वेअर केलाय, त्यांची युनिट प्लेस. ठीक आहे. हा जो असेल 1 चा स्क्वेअर 1, 2 चा 4, 3 चा 9, 4 चा 16, 5 चा 25, 6 चा 36, 7 चा 49, 8 चा 64, 9 चा 81. तर या ठिकाणी हा जो फर्स्ट आहे 1 याला म्हणतो आपण युनिट प्लेस. मी तुम्हाला म्हटलं 9 या स्क्वेअर 9 या नंबरचा स्क्वेअर किती आहे 81. त्याचा परफेक्ट युनिट प्लेस कोण आहे, तर याचा युनिट प्लेस कोण आहे 1 आहे. 8 स्क्वेअरचा युनिट प्लेस कोण आहे 4 आहे. 7 चा स्क्वेअर चा युनिट प्लेस 49 आहे. 6 या नंबरचा स्क्वेअरचा युनिट प्लेस 6 आहे. इथपर्यंत क्लिअर आहे का? आपल्याला युनिट प्लेसचं काम पडणार आहे. आणि तुम्ही जर याला ऑब्झर्व केलं व्यवस्थित तर बघा एक जो आहे एक जी संख्या आहे ही युनिट प्लेस वरती कोणकोणत्या संख्यांचा वर्ग केल्यानंतर येते. तर बघा एक जी आहे ही 1 चा युनिट प्लेस आहे आणि 9 चा पण युनिट प्लेस आहे. म्हणजे 9 चा वर्ग 81, 1 चा वर्ग 1. तर 1 जो हा अंक आहे 1 आणि 9 या संख्यांचा वर्ग केल्यानंतर युनिट प्लेस वरती येतो. ओके, त्यानंतर इथं कोण आहे 4. 4 युनिट प्लेस कोणकोणत्या, तर 2 आणि 1 8. 4 जो आहे हा युनिट 2 च्या पण येतो आणि 8 च्या पण येतो. 9 जो आहे हा 3 च्या येतो आणि 7 च्या येतो. ठीक आहे. त्यानंतर 6 जो आहे हा 4 चा वर्ग केल्यानंतर येतो आणि 6 चा वर्ग केल्यानंतर येतो. आणि 5 जो आहे हा एक्सेप्शन मध्ये आहे, त्याला 5 चा 5 ठेवायचं. ठीक आहे. एवढ्या गोष्टी मला माहिती पाहिजे. हे जर मला माहिती असेल तर हे ट्रिक 100% त्या ठिकाणी लागू पडणार आहे. ओके, तर बघा 1 केव्हा येतो 1 किंवा 9 असेल तर 4 केव्हा येतं 2 चा स्क्वेअर किंवा 8 चा स्क्वेअर केल्यानंतर. 9 केव्हा येतं 3 चा किंवा 7 चा वर्ग केल्यानंतर. आणि 6 केव्हा येतं 4 आणि 6 चा वर्ग केल्यानंतर. ही एवढ्या गोष्टी तुम्हाला माहिती पाहिजे. हो, या तुम्ही लक्षात ठेवा. तुम्हाला फॉर्म्युला मेथड मध्ये ही ट्रिक नक्कीच कामा पडणार आहे. तर या ठिकाणी आपण काही नंबर्स घेतले ज्यांचा आपल्याला काय काढायचं या ठिकाणी स्क्वेअर रूट काढायचा आहे. तर बघा पहिला नंबर आहे या ठिकाणी 1764. ठीक आहे. या नंबरचा स्क्वेअर काढायचा आहे, स्क्वेअर रूट काढायचा आहे. तर या पद्धतीने आपण 2 लाईन उडून घेऊया. आता मला सांगा की 64 आहे, या 1764 चा युनिट प्लेस कोण आहे 4 आहे. तर हा जो 4 आहे हा कोणत्या संख्येच्या स्क्वेअर केल्यानंतर युनिट प्लेस वरती येतो बघा. 4 कुठं कुठे येतं, एक तर इथं येतो आणि एक इथं येतो, म्हणजे 2 आणि 8. बघा 4 कुठे केव्हा येतो 2 आणि 8. तर या ठिकाणी आपण 2 आणि लिहायचं 8. ओके, याचं काम संपलंय. आता येऊया लेफ्ट साईडला 17. आता 17च्या जवळचा परफेक्ट स्क्वेअर कोण आहे तर 16 आहे. ठीक आहे. 17च्या लेस जवळचा कोण आहे 16 आहे. आणि 16 जो आहे हा कोणत्या संख्येचा परफेक्ट स्क्वेअर आहे 4 चा. आणि लगेच 4 नंतर याने संख्या घ्यायची 5. यांचा घरचा गुणाकार 4 पंच 20. ओके, आता मला सांगा हे जे 17 आहे 20 पेक्षा लहान आहे की मोठी आहे. ऑब्विसली हे 17 20 पेक्षा लहान आहे, म्हणून यापैकी लहान संख्या घ्यायची. म्हणजे कोण आहे 17 लहान आहे म्हणजे काय घेणार तुम्ही 2 घेणार. आणि इथं 17च्या जवळचा परफेक्ट स्क्वेअर 16 होता, त्याचा वर्ग 16 कोणता आहे 4 चा, म्हणजे काय घेतला आपण 4 घेतला. म्हणजे 1764 याचा परफेक्ट स्क्वेअर रूट जो आहे हा 42 आहे. ओके, आणखी घेऊया 33 64. 33 64. बघा इथे कोण आहे 4. युनिट प्लेस ज्या संख्येचा स्क्वेअर केल्यानंतर युनिट प्लेस वरती 4 येतो तो नंबर घ्यायचे. 4 कोणाचा येतं 2 चा वर्ग 4 आणि त्यानंतर 8 चा वर्ग 64. ठीक आहे, म्हणजे इथं 2 किंवा 8 येणार. आता बघा 33 आहे. 33च्या जस्ट जवळची परफेक्ट स्क्वेअर कोण आहे 25 आहे.
25चा कोण आहे 5, लगेच 5 नंतर येणारी संख्या घ्यायची 6, यांचा घरचा गुणाकार 6 पंच 30, 6 पंच 30. आता मग झाला 33, हे 30 पेक्षा लहान आहे की मोठे आहे? 33 30 पेक्षा मोठे आहे, म्हणून या ठिकाणी इकडली मोठी संख्या घ्यायची, म्हणजे कोण घेणार आपण इथं 8 घेणार. आणि इकडला परफेक्ट नंबर 25, 25 कोणाचा स्क्वेअर आहे 5चा, इथे घेणार आपण 5. म्हणजे हे जो स्क्वेअर रूट आहे हा कोणाचा आहे 58चा. त्यानंतर घेऊया 68, 89. सेम दोन लाईन मारायच्या. आता बघा इथे 9 आहे. कोणत्या संख्येचा वर्ग, डोक्यात ठेवा, कोणत्या संख्येचा वर्ग केल्यानंतर त्याच्या युनिट प्लेसवरती 9 येतो? एक म्हणजे 3, 3चा वर्ग 9 येतो, आणि दुसरा म्हणजे 7, 7चा वर्ग 49, म्हणजे इथे पण 9 येतो. म्हणजे एक तर इथं 3 येणार किंवा 7 येणार, हे आपलं फिक्स आहे. एक तर इथं युनिट प्लेसवरती 3 येणार किंवा 7 येणार. आता इकडे नंबर बघूया आपण. 64, 68, 64च्या जस्ट जवळचा परफेक्ट नंबर कोण आहे? 64 आहे. 64 आहे. इथे 68 आहे. 64 परफेक्ट स्क्वेअर आहे. तर 68 कोणाचा आहे? 8चा आहे. लगेच याच्यानंतर नंबर घ्यायचा 9 आणि याच्यानंतर मल्टिप्लाय 8 9 72. आता मग सांगा हे 68 72 पेक्षा लहान आहे की मोठे आहे? ऑब्विसली 68 लहान आहे. ही संख्या या संख्येपेक्षा लहान आहे. 68 72 पेक्षा लहान आहे, म्हणून इकडली घ्यायचा लहान नंबर म्हणजे 3 घेणार आपण. आणि इथं कोण आहे 8, तर हा असेल 83चा स्क्वेअर. माझा असेल 83चा स्क्वेअर. ओके, 3 झाले. त्यानंतर घ्या 4, 24 0 1, परत 2 लाईन. आता बघा एक जो नंबर आहे हा कोणत्या संख्येच्या युनिट प्लेसवरती येतो? सर एक तर 1चा येतो, 1चा वर्ग 1 येतो, आणि दुसरा 9चा वर्ग 81. तर त्या ठिकाणी एक युनिट प्लेस आहे बघा, युनिट 1 आहे. एक तर इथं 1 येणार किंवा 9 येणार, 1 येणार किंवा 9 येणार, हे तर फिक्स आहे. एक तर 1 किंवा 9. त्यानंतर इथं 24च्या जस्ट जवळची, मोठी नाही, जस्ट जवळची परफेक्ट नंबर कोण आहे? 5चा 25 आहे. 25 24पेक्षा मोठे आहे, ते चालणार नाही. मग तुम्ही काय घेणार? 24च्या आधी कोण आहे? 16. कोण आहे? 16. 16 कोणाचा आहे? 4चा. तर 4 लिहिणार आणि लगेच त्याच्यानंतर येणार संख्या 5 घेणार. यांचा गुणाकार 4 पंच 20. आता सांगा 24 हे 20 पेक्षा मोठे आहे का लहान आहे? ऑब्विसली 24 हे 20 पेक्षा मोठे आहे, म्हणून इकडली घ्यायची मोठी संख्या म्हणजे 9 घ्यायची, आणि इकडला काय घ्यायचा? 4. 49. 2401 हा कोणाचा स्क्वेअर रूट आहे? 49चा स्क्वेअर रूट आहे. हे ट्रिक तुम्हाला 100% कामा पडणार आहे. कुठं? फॉर्म्युला मेथडमध्ये. तुम्हाला कुठं ते गुणाकार बिनाकार करायची काही जर पडणार नाही. फक्त एवढ्या गोष्टी लक्षात ठेवा, यात मला माहिती आहे, ऑलरेडी माहिती आहे, तुम्हाला ते लक्षात ठेवायचे आहे की काय करायचं आहे. त्यानंतर एक्झाम्पल बघा 67 24. 67 24. आता बघा युनिट प्लेसला कोण आहे? 4 आहे. युनिट प्लेसला कोण आहे? 4 आहे. अशा कोणत्या संख्या ज्यांचा स्क्वेअर ज्यांचा युनिट प्लेस 4 येतोय? बाबा एक तर मला 2 आठवते, 2, 2चा वर्ग 4. ओके, म्हणजे 1 असणार 2, 1 असणार 2. आणखी कोणाच्या युनिट प्लेसला 4 येतोय? 3च्या येतो का? नाही. 5च्या येतो का? नाही. 6च्या 36 नाही येत. 7चा 49 नाही येत. 8चा 8चा येतोय. 8चा 64, म्हणजे इथं 8 काय येणार? 8. बघा 4 कोणाच्या 2 आणि 8च्या. त्यानंतर परत 67च्या जवळचा परफेक्ट स्क्वेअर 64 आहे. 64 कोणाचा आहे? 8चा. लगेच 8 नंतर येणार संख्या 9, 8 9 72. 8 9 72. तर परत 67 हे 72 पेक्षा लहान आहे, म्हणून इकडला नंबर लहान घ्यायचा, म्हणजे काय घेतला आपण? 2 घेतला, आणि इकडला 8. तर हा कोणाचा असेल? 82चा असेल. तर तुमच्यासाठी 2 एक्झाम्पल्स आहेत, 29 14 आणि 67 24. कोणकोणते नंबर आहेत? 29 16 आणि 67 24. या स्क्वेअर रूटचा, या नंबरचा स्क्वेअर रूट काय असेल तुम्ही कॉमेंटमध्ये सांगा. व्हिडिओ आवडला आपल्याला जास्तीत शेअर करा. ही ट्रिक तुम्ही 30 पासून ते 100 पर्यंत त्या संख्यांच्या स्क्वेअर रूट काढण्यासाठी वापरू शकता. अशीच तुम्ही 3 अंकी संख्यांच्या सुद्धा स्क्वेअर रूट काढणार आहात. असेच व्हिडिओ पाहण्यासाठी लगेच आपल्या चॅनल, आपल्या या पेजला फॉलो करा आणि आपल्या जास्तीत जास्त शेअर करा.